बातमी आहे मुंबईतून. ग्रँट रोड पूर्व येथील 112 वर्ष जुन्या आणि अत्यंत लोकप्रिय अशा बी मेहरबान अँड कंपनी या इराणी हॉटेलला अखेर टाळं लागलंय. कौटुंबिक वादामुळे हा कॅफे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे जुन्या मुंबईचा एक सांस्कृतिक वारसा हरपल्याची भावना व्यक्त होतीये. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी. मुंबईत आलात आणि ग्रँट रोड स्टेशनच्या समोर असलेल्या मेहरबान बेकरीचा मावा केक नाही खाल्लात तर मुंबईत तुम्ही काय आलात आणि काय खाल्लत. मात्र आता हीच 112 वर्ष जुनी असलेली मेहरबान बेकरी आता बंद झाली आहे. 1 तारखेपासून म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ही बेकरी बंद झाली आहे. त्याचं कारण देण्यात आलं आहे असं की मुंबई महानगरपालिकेने प्रदूषण पाहता, कारण का मुंबईत प्रदूषणाची पातळी तर वाढत चालली आहे, ते पाहता जितके तुम्ही लाकडाचे बेकरीची दुकानं होती त्या सगळ्यांना बंद करायला सांगितलं होतं. कारण का लाकडाचे जेव्हा आपण प्रोडक्ट्स वापरतो त्याच्यामुळे किंवा लाकडावर आपण जेव्हा एखादा पावाची लादी शेकतो त्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते. त्यामुळे लाकडी स्वरूपाचं बेकिंगचं जे काही तुमची साधनं आहेत ती बंद करून इलेक्ट्रॉनिक किंवा ओव्हनचा वापर करावा असं मुंबई महानगरपालिकेने सांगितलं होतं. मात्र ही जी बेकरी आहे मेहरबान बेकरी ती परंपरागत लाकडाची साधनं वापरूनच आपले जे काही फेमस केक्स असतील, मस्कापाव असतील ते या लाकडाच्या साधनावरतीच बेक करत होते. आणि त्यामुळे आता शेवटी त्यांनी हा निर्णय घेतला आहे की जर आपण इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर नाही शिफ्ट आहोत तर मग आपण ही बेकरी बंद करावी. मात्र याचं एक दुसरं कारण देखील देण्यात आलं आहे की ही जी वास्तू आहे ती फार जुनी झालेली आहे आणि त्यामुळे आता याला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु याची विविध कारणं आहेत. याचं मुख्य कारण काय ते समोर आलेलं नाही आहे. मात्र केवळ एक पाटी इथे लिहिण्यात आली आहे, वी आर क्लोज, वी थँक यू फॉर युअर पेट्रोनेज. म्हणजे आम्ही तुमचे आभारी आहोत आणि तुम्हाला धन्यवाद देखील देतो. त्यामुळे खरं तर 112 वर्ष जुनी असलेली ही बेकरी आहे आणि ही जी बेकरी आहे ती अत्यंत खरं तर आपण जर पाहिलं तर मग मुंबईकरांच्या जिव्हाळ्याची आहे. कारण का अनेक जण इथे सकाळी नाश्त्याला यायचे, बन मस्का खायला यायचे, यांचा फेमस जो केक आहे मावा केक आहे तो देखील खायला यायचे. मात्र आता जर आपण पाहिलं तर मग अशी बेकरी पुन्हा होणे नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.